नमस्कार दर्शकों साथियों, मैं हूं शशि शर्मा। आप देख रहे हैं दबंग खबरें। दर्शकों, आज हम नवगढ़ पुलिस स्टेशन के बाहर मौजूद हैं और आज यहां मनसे के नेता अविनाश यादव ने यहां के जो सीनियर पीआई धीरज कोहली उनसे मुलाकात की है, उनको ज्ञापन सौंपा है। इस तरीके से कल यहाँ पे हुड़दंग हुआ था, सदावर्ते आए थे और मनसे के 5 कार्यकर्ता सदावर्ते के 100 कार्यकर्ताओं पर भारी पड़े थे और माहौल ऐसा बन गया था कि कभी भी कोई अप्रिय घटना घटने की रोका नहीं जा सकता था। पुलिस ने समझदारी सूझबूझ से सारे माहौल को संभाला और सदावर्ते को वहाँ से जाने के लिए कहा। उसके बाद माहौल शांत हुआ, लेकिन पुलिस ने मनसे के कार्यकर्ताओं पर मामला दर्ज किया था। उसी के आक्रोश में यहाँ अविनाश यादव आए थे, धीरज कोहली से मिले। उन्होंने कहा कि मनसे के कार्यकर्ताओं पे आप मामले दर्ज करते हो बिना जांच के और सदावर्ते पे आप कब करोगे। इस पर इनका जवाब था कि हम जांच कर रहे हैं, लेकिन मनसे पे बिना जांच के मामले दर्ज होते हैं और बाकी लोगों पे जांच के लिए मामले दर्ज होते हैं। ये सवाल था अविनाश यादव का। आइए जानते क्या कहा। कालही मीरा भाईंदरमध्ये येऊन त्यांनी तशाच प्रकारचं वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला आणि तो जो प्रयत्न आहे तो आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी काल हाडून पाडला। आमचं सचिन असेल, हेमंत असेल, आमची सगळीच टीम कालही त्याच्या अंगावर गेली। ज्या पद्धतीने पोलिसांनी आमच्या मुलांना काल दाबण्यात आलं, गळे दाबण्यात आले, सो या सगळ्याचा विरोध करण्यासाठी मी आज पोलीस स्टेशनला आलेलो आहे। खरं तर महाराष्ट्र शासनाने किंवा गृह खात्यानेच सदावर्तेला सूचना दिल्या पाहिजेत। ह्या गोष्टी घडतात का, तो कारण नसताना म्हणजे कुठलाही विषय असो, सदावर्ते आम्हाला मध्ये आणतो, मराठी भाषेला मध्ये आणतो, सतत भाषेच्या विरोधात काम करत असतो आणि तो या सगळ्या गोष्टी त्याला मिळालेलं संरक्षण याचा गैरफायदा घेऊन खूप जोरजोरात बोलण्याचं काम करतो। आमची गृह खात्याला आणि माननीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की सदावर्तेला आवर घाला, नाहीतर सदावर्तेला आता आमचा जो काही पेशन्स आहे तो संपायची वेळ आलेली आहे। एक दिवस येईल की सदावर्तेला रस्त्याने कपड्याशिवाय फिरवलं जाईल, एवढं नक्की। आमची मागणी आहे की काल तो जो काही बडबडत होता, खरं तर तो दारू पिऊन बडबडतो की काय कळत नाही, कारण ज्या पद्धतीने काल तो ओरडत होता, बडबडत होता, वकील होता की कोण होता कळत नाही। मला असं वाटतंय की ज्या प्रकारे त्याचं बिहेवियर आहे आणि जो तिथे तो बडबडत होता त्याच्या विरोधात देखील आम्ही आता तक्रार केलेली आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आम्ही आता नवगढ़ पोलीस स्टेशनला केलेली आहे। अपेक्षित आहे की आज संध्याकाळपर्यंत याच्या बाबतीत योग्य ती कारवाई होईल। नाही झाली तर सदावर्तेला आम्ही धोपटल्याशिवाय राहणार नाही। सतत सन्माननीय साहेबांच्या विरोधात बोलणं, आम्ही तर आमच्या पक्षाकडनं एकही माणूस त्याच्याबद्दल समोरून बोलायला जात नाही। तो दरवेळेला काय घडलं की सुरुवात सन्माननीय साहेबांपासून करतो, मराठी भाषेपासून करतो आणि हे जाणून बुजून तो आम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करतोय। मग जसा मराठी आंदोलकांनी त्याला घरात घुसून मारलं होतं तसं आम्ही मारायची वाट सरकार बघते का? सरकार त्याला समज का नाही देत आहे? का जाणून बुजून आमच्या अंगावर? त्याला अपेक्षित काय आहे की आम्ही भर रस्त्यात त्याला कपडे काढून मारावं, हे त्याला अपेक्षित आहे का? आमचा एकही नेता, एकही कार्यकर्ता सदावर्तेच्या बाबतीत नावही समोर न घेत नाही, पण हा सतत सन्माननीय साहेबांबद्दल, मराठी भाषेबद्दल जे काही बोलायचं काम करतोय हे त्याला आम्ही घरात घुसून मारावं या दृष्टीने त्याचा प्रयत्न आहे। म्हणजे आणखी 4 पोलीसवाले त्याला संरक्षणाला मिळतील असं काय त्याचा प्रयत्न आहे की काय, हा आमच्या मनात आलेला प्रश्न आहे। मी पुन्हा गृह खात्याला विनंती करतो की या सदावर्तेला आवर घाला। हा आम्ही त्याच्या अंगावर न जाता सतत सन्माननीय राजसाहेबांचं नाव घेऊन महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करण्याचं काम करतोय। जर गृह खाता याला समज देणार नसेल तर आम्ही कायदा हातात घेऊ आणि आमची लाताबुक्क्याची भाषा जी आहे ती त्याला समजावून सांगू। तो जर एका बापाची औलाद असेल तर त्यांनी 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये यावं, त्याचं चॅलेंज मी स्वीकारलं। मराठी शक्तीच्या वरून सांगितलं की 15 लाख रिक्षावाले आंदोलन कुठून आले 15 लाख? अहो, मी काल अधिकृत RTO कडनं आकडा घेतला तर आपल्या MMR रिजनमध्ये 4,10,000 रिक्षा आहेत। कुठून आले? दुसरी गोष्ट, यातले 65% रिक्षावाले हे मराठी आहेत। मुंबईतला काही भाग सोडला आणि ठाणे शहर किंवा मीरा भाईंदरमधला काही भाग सोडला तर बाकीच्या संपूर्ण कल्याण, डोंबिवली, ठाणे या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठी रिक्षावाले आहेत। 65%च्या वरती रिक्षावाले मराठी आहेत आणि बऱ्यापैकी जे भैया रिक्षा चालवतात त्याचं परमिट मराठी माणसाचं आहे। कुठून आला हा आकडा 15,000 आणि 4 लाख, 15 लाख आणि 4 लाख? हे सगळं आकडे हे महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्यासाठी आहे। महाराष्ट्रामध्ये आमची ताकद खूप जास्त आहे। 15 लाख आकडा सांगून आमची महाराष्ट्रात खूप मोठे ताकद आहे दाखवण्याचा प्रयत्न केला। खरं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या संख्येने रिक्षाचालक हे मराठी आहेत। तुम्ही पाहिजेल तर तुमच्यापैकी अनेक पत्रकारांनी मागच्या 4 दिवसात आमच्या अनेक मराठी रिक्षाचालकांच्या बाईट घेतलेल्या आहेत, तुम्ही त्यांना ऐका।